ग्रुप, लोले मिरची मसाला, राजू बुचडे, सचिन कवडे, माधव ढवळे, अजय सातपुते, किरण सोनटक्के, निलेश महादेव आमने, प्रशांत सपाटे, सुशांत सुनील सातपुते, सुमित पद्माकर लोले, म्हाळसाकांत कवडे, सुनील परमाज व महेश कांबळे यांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. प्लेयर व्यतिरिक्त सर्वजण सर्कलच्या बाहेर यायचं आहे. कृपया प्लेयर व्यतिरिक्त सर्वांनी बाहेर यायचं आहे. मॅच चालू करायची आहे लवकर. आता होणारा सामना महिलांचा अंतिम सामना बुगड सुपर क्वीन्स विरुद्ध मुसळे फायटर्स, 10 षटकांचा सामना. मी या फायनल सामन्यासाठी टॉससाठी निमंत्रित करतो सौ भामा राजेंद्र कांबळे यांना. कृपया त्यांनी पिचवर जायचं आहे टॉस करण्यासाठी. थोड्याशा डगआउट पासल्या खुर्च्या इकडे द्यायच्या आहेत. हर्ष डगआउट जवळील खुर्च्या स्टेजवर घ्या. आणि आता टॉस होतोय. टॉस झालेला आहे. बुगड सुपर क्वीन्स यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉससाठी आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत.
कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग सत्र 5वे या सत्रामध्ये महिलांचे 3 सामन्यांचे लीग मॅचेस आजच्या या महिलांच्या 3 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे आणि आता होणारा फायनलचा सामना अतिशय उत्साहवर्धक वातावरणात समाजातील महिलांची दर्शक महिलांची व मान्यवरांची उपस्थिती आणि ह्या सामन्यामध्ये अक्षरशः बक्षिसांचा पाऊस पडणार आहे. दोन्ही टीम मध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. ते अंपायरने थोडंसं स्कोरिंगकडे लक्ष द्यायचं आहे, कारण थोडंसं मॅच स्पीडमध्ये चालते. जरा ऑनलाईन स्कोरिंग केल्यामुळे थोडंसं आमचं पण आवडतंय, काही हरकत नाही. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीगचा महिलांचा हा अंतिम सामना. या सामन्यानंतर लगेच बक्षीस समारंभ होणार आहे. प्रथम मुसळे फायटर्स फिल्डिंग लावून घ्यायची आहे. महिला टीमसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे. ते सौ सरस्वती गणपतराव कांबळे, नंदू कांबळे ग्रुप 5,000 रोख व चषक. आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आलेलं आहे ते सौ अरुंधती राजेंद्र सांगले 3,000 रुपये व चषक. मॅन ऑफ द मॅच साठी श्री प्रकाश सत्पथी सोशल फाउंडेशन यांच्याकडून 501 रुपये व चषक. ₹700 मॅन ऑफ द मॅच साठी 700 रुपये व चषक व इतर वैयक्तिक बक्षिसे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील. तानाजी लोखंडे झालं. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अंपायर
फिल्डिंग लावायला सांगा. बॅट्समन येतात. बॅट्समन दोन्ही संघांना KPL कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. आपल्या समाजाचे उद्योगपती श्री नंदकुमार मुसळे यांचं आगमन झालेलं आहे. इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे डायरेक्टर. फलंदाजीसाठी जात आहेत बुगड सुपर क्वीन्स यांच्याकडून ओपनर बॅट्समन स्मिता मुसळे आणि प्रतीक्षा उबाळे. बुगड सुपर क्वीन्सचे दोन्ही स्टार खेळाडू. सर्व बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक आहेत त्यांनी गॅलरीकडे यायचं आहे. कमिटी सोडून कृपया सहकार्य करायचं आहे. सर्वांनी थोडंसं बसून घ्यायचं आहे. मैदानात कोण उभं राहू नका. कोण 1 मिनिट मेंटर तुम्हाला नाही. पहिला बॉल पडायच्या अगोदर फिल्डिंग लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला बॉक्स केलेला आहे त्या बॉक्सच्या बाहेर यायचं नाही. चेतन आमने तानाजी लवकर आवरायचा आहे. स्ट्राईकवर आहेत स्मिता मुसे. नॉन स्ट्राईकवर आहेत उबाळे. आरती ढवळे गोलंदाजी करतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला. 1 धाव पूर्ण. आरती ढवळे यांनी जर विकेट घेतली तर मंगेश ढवळे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने तडकावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थोडीशी गडबड होते. आता दुसरा चेंडू पडलेला आहे. फलंदाजांनी थोडंसं संयमी खेळी केली तर चांगला स्कोर उभारता येईल. ऑनलाईन चालू आहे ना. दोन चेंडूमध्ये 3 धावा. गोलंदाजी करते ती आरती ढवळे. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक टाकते. फलंदाजी करते उबाळे. लेग साईडच्या दिशेने पडलेला चेंडू. अवांतर धावेत भर. वाईड चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. ओव्हर थ्रोची 1 धाव पूर्ण केलेली आहे. असं वाटतंय जर चुकून चांगली थोडीशी जरी फिल्डिंग झाली तरी यातला फलंदाज बाद होणार आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जोरदार मारलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव पूर्ण. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. जे ग्राउंड मध्ये उभारलेले आहेत कमिटी सकट सगळे मैदान रिकामं करायचं आहे. त्याशिवाय सामना सुरू होणार नाही. कमिटी सकट बाहेर यायचं आहे.
एक तर पायरीजवळ जायचं आहे. कमिटी सगळ्यांनी बाजूला यायचं आहे. डिस्टर्बन्स नको आहे. फायनलचा सामना सुरू आहे. कृपया विनंती करतो जरा सहकार्य करा. सामना चांगला पाहायला मिळेल आपल्याला. सुरू करा. 7 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे. आरती ढवळे गोलंदाजी करते. फलंदाजीसाठी स्मिता मुसळे. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. स्वीप शॉट मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वरी यांच्याकडून आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. या षटकातील शेवटचा चेंडू. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा. कोणताही गडी बाद नाही. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न पण बॅटला काय लागलेलं नाही. निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स धाव संख्या झालेली आहे नाबाद 9 धावा. हा सामना 10 षटकांचा फायनलचा सामना. विजयराव मुसळे यांना विनंती आहे थोडंसं स्टेजकडे येऊन भेटायचं आहे. मनीषा मुसळे वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. प्रतीक्षा फलंदाजी करते. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. वाईड चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. अवांतर धावेत भर. धाव संख्या झालेली आहे 10. 1 मिनिट. फोन नंबर चालू. चांगला डिफेन्स खेळून काढलेला आहे. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. चांगली फिल्डिंग. स्ट्रायकर आहेत स्मिता मुसळे. चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला. फलंदाजाने काही रिॲक्शन दिलेलं नाही. पुन्हा एकदा चोरटी धाव. 1 धाव पूर्ण. दोन्ही फलंदाज अतिशय चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. पुन्हा एकदा डिफेन्स. चांगला डिफेन्स. अतिशय चांगली प्रगती दिसते मागच्या वर्षापेक्षा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये गेलेला. 4 धावा. जोरदार फटका. प्रतीक्षाच्या बॅट मधून आलेला हा चौकार. पहिला चौकार. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑन साइड दिशेने ढकललेला. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स धाव संख्या झालेली आहे 16 धावा नाबाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल
आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत तृप्ती डंबाळ. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे उबाळे. गुडलँड पद्धतीचा चेंडू आडवी बॅट फिरवल्यामुळे बॅटला काही लागलेलं नाही, कोणताही धाव नाही. एक मिनिट. चालू. जोरदार फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि 2 धावा पूर्ण. गोलंदाजी करताय तृप्ती डंबाळ. स्ट्राईकवर आहे उबाळे. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. फलंदाजीसाठी स्मिता मुसे स्ट्राईकवर. गुडलँड पद्धतीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला, कोणतीही धाव नाही. विकेट आहे. इनसाइड एज. इनसाइड एज लागून विकेट किपरने चांगला झेल पकडलेला आहे. प्रांजल धुत्रे हिने चांगला कॅच पकडलेला आहे. विकेट किपर स्मिता मुसळे वैयक्तिक 4 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जाते. फलंदाजीसाठी जात आहे अनुष्का बुचडे. अंजना कवडे यांच्याकडून तृप्ती डंबाळ यांना आता विकेट घेतल्याबद्दल 501 रुपये इथे जमा झालेले आहेत. अभिनंदन. अनुष्का फलंदाजी करते. अवांतर धावेत बर. वाईट चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकलेला. 1 धाव अवांतर. तिसरं षटक सुरू आहे. गुडलेंथवर टाकलेला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाने अडवलेला आहे, कोणतीही धाव नाही. ऑफ साइडला मारलेला चेंडू. 1च धाव. षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे बुगड सुपर क्वीन्स या संघाची 1 गडी बाद 22 धावा. 18 चेंडू मध्ये 22 धावा केलेल्या आहेत. मेंटॉर बॉक्स मध्येच राहायचं आहे. थँक्यू. गोलंदाजीसाठी आलेले आहेत तेजश्री मुसळे. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन आलेले आहे.
आणि स्ट्राईकवर आहे अनुष्का वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले तेजश्री मुसळे. अतिशय हायटेड चेंडू आणि नो बॉलचा इशारा. फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा फायदा फलंदाज कितपत घेतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, कोणतीही धाव नाही. नो बॉलचा काही फायदा उठवता आला नाही फ्री हिटचा. पुन्हा अवांतर धावेत भर. हा फारच वाईट पडलेला चेंडू. 24 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक सुरू आहे. स्ट्राईकवर आहे बुचडे. नॉन स्ट्राईकवर आहे उबाळे. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने तडकावलेला. एक धाव पूर्ण. अजून एकही षटकार आलेला नाही आहे. एक चौकार आलेला आहे प्रतीक्षाच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी करते प्रतीक्षा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू जोरदार लॉंगॉनच्या दिशेने तडकावलेला. ते त्याच पद्धतीची चांगली क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानावं लागेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला, पण वाईड लाईनच्या आत. बॅटला काही लागलं नाही. कोणतीही धाव नाही. झेल सुटलेला आहे. फलंदाजाला जीवदान मिळालेलं आहे. त्यातून एक धाव पूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षण करताना अलर्ट राहायचं आहे. कॅचेस होतात. प्रॅक्टिस केलेला आहे तुम्ही भरपूर. जोरदार फटका लेग साईडच्या दिशेने बरोबर गॅप मध्ये ढकललेला चेंडू आणि 4 धावा. प्रतीक्षा 2 चौकार. चांगली फलंदाजी. षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. 4 ओव्हर झालेले आहेत. ड्रिंक्स तयार ठेवायचं आहे. 5 ओव्हर नंतर जायचं आहे. बॅट चेंज करायची आहे का? प्रतीक्षा वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळत आहे. जर शेवटपर्यंत खेळली तर निश्चितच 50 धावा पूर्ण होतील, यात काही शंका नाही. प्रॅक्टिसच्या वेळी आम्ही तिची फलंदाजी बघितलेली आहे. उबळे यांनी षटकार मारला तर शीतल सातपुते आणि सपाटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक.
तृप्ती सातपुते गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक टाकतायत. कोणतं धाव नाही. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तडकावलेला. 1 धाव पूर्ण. प्रतीक्षा पुन्हा एकदा स्ट्राईकवर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंगांच्या दिशेने मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण. मनीषा मुसळे यांचं एकच धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेले आहे आणि 1 धाव डिक्लेअर. अनुष्का फलंदाजी करते. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर आहे प्रतीक्षा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पण उसळी न घेतल्यामुळे चुकलेला आहे. फलंदाजाला काहीच कळालेलं नाही आहे. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 34 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता 5 षटक शिल्लक आहेत. पाहूया संघासाठी प्रतीक्षा किती धावा करते. जोरदार फटकेबाजीची अपेक्षा. आत्ताचा सुरू असलेला महिलांचा फायनलचा सामना. अतिशय उत्साहवर्धक वातावरण. समाजातील सर्व महिला सामन्याचं आनंद घेत आहेत आणि या सामन्याचं थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हवर पण सुरू आहे. स्पोर्ट्स ऑन या चॅनलवर तुम्ही त्याचाही आनंद घेऊ शकता. आणि फलंदाज बदललेला आहे. नवीन फलंदाजीसाठी
गेलेले प्रणिता मुसळे, स्ट्रायकर प्रतीक्षा उवाळे. तृप्ती डंबाळ वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहे. व्हाईट बॉल, अवांतर धावेत भर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय वाईट. एक धाव अवांतर. स्ट्रेट मारलेला चेंडू, पाहूया किती धावा घेते. आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजाचं चांगलं ट्युनिंग आहे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. प्रतीक्षा झेल बाद झालेली आहे. थोडीसा चुकीच्या पद्धतीनं फलंदाजी. स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा होता, पण ऑफ साईडच्या दिशेला चेंडू पडलेला होता आणि लेग साईडच्या दिशेला बॅट फिरल्यामुळे बॅटची कड घेऊन विकेटकीपरच्या हातात. अतिशय चाणाक्ष विकेटकीपर. प्रांजल धुत्रे 2 कॅच पकडलेले आहेत तिने. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जात आहेत. नम्रता सोनटक्के. तीन गडी बाद. सोनटक्के स्ट्राइक वर. इन स्विंग पद्धतीचा चेंडू बॅटच्या खालून गेलेला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. विजय धुत्रे यांच्याकडून प्रांजल धुत्रे हिला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 2 कॅच पकडल्याबद्दल. ऑफ साईडला मारलेला चेंडू मिसफिल्ड आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. अतिशय अटीतटीचा सामना. जोरदार फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, पण थ्रो अतिशय सावकाश, त्यामुळे धाव पूर्ण. षटक संपलेला आहे. बुगड सुपर क्वीन्स 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 41. अजून 4 षटक बाकी. गोलंदाजीसाठी आलेली आहे ती प्रांजल धुत्रे. तिने विकेट किपिंग करत असताना 2 कॅच अतिशय चांगले पकडलेले होते. विजय धुत्रे यांच्याकडून तिला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तृप्ती डंबाळ यांना नेत्रा कवडे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, पहिल्या चेंडूवर बळी मिळवण्यात यश. प्रांजल धुत्रे परफेक्ट यॉर्कर. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर यश.
यॉर्कर लेंथ बॉलिंग मिडल स्टंपवर क्लीन बोल्ड नम्रता सोनटक्के आणि फलंदाजीसाठी जात आहेत नवीन फलंदाज अर्चना सातपुते. अर्चना सातपुते यांना शीतल सातपुते यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचे पारितोषिक आणि षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक. अतिशय चांगला फटका आणि पहिल्या चेंडूवर चौकार. 200 रुपये शीतल सातपुते यांच्याकडून. वसुलीला कमिटी घराकडे येईल. अतिशय चांगला फटका फुलटॉस पद्धतीचा चेंडू. स्वीप शॉट खेळून 4 धावा मिळवलेल्या आहेत. चांगला कमबॅक केलेला आहे. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू अवांतर धावेत भर. धाव संख्या झालेली आहे ती 46. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने तडकवायचा होता पण बॅट लेग साइडच्या दिशेने जर सारखी जात आहे. चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. कोणतीही धाव नाही. प्रांजल धुत्रे. षटक संपलेला आहे. 5 धावा देऊन 1 बळी मिळवलेला आहे प्रांजल धुत्रे हिने. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 46 धावा. 3 गडी बाद. अजून 3 षटक बाकी. 18 चेंडू शिल्लक. गोलंदाजीसाठी आलेले आहेत तृप्ती सातपुते. वैयक्तिक दुसरं षटक व संघाचं 8वं षटक घेऊन आलेले आहेत. हा 10 षटकांचा सामना. धाव संख्या झालेली आहे ती 46. या दोन्ही संघाच्या महिलांना अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. महिला उपस्थित सर्व समाजातील महिला उपस्थित आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. तृप्ती सातपुते गोलंदाजी करतायत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. कोणतीही धाव नाही. आणि विकेट. 3 झेल पकडले आहेत विकेट कीपर प्रांजल धोत्रे हिने. अतिशय चांगलं विकेट किपिंग. गोलंदाजीमध्ये सुद्धा फक्त 5 धावा देऊन
एक गडी मिळवलेला होता आणि आता नवीन फलंदाजीसाठी जात आहेत श्वेता मुसळे. श्वेता मुसळे यांच्या प्रत्येक चौकाराला 501 रुपयाचे पारितोषिक विनय मुसळे यांच्याकडून. षटकाराला 1000 रुपयाचे पारितोषिक विनय मुसळे यांच्याकडून. ऐश्वर्या धोत्रेकडून प्रांजल धोत्रे हिला 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल. स्ट्रायकर आहेत श्वेता मुसळे. 8वं षटक सुरू आहे. चांगला खेळून काढलेला चेंडू आणि चांगली रनिंग बिटवीन थ्रो मारलेला आहे पण पुन्हा धाव घेण्याचं लक्षात नाही आहे. तरी पण चांगली रनिंग बिटवीन. स्ट्रायकर आहेत अर्चना सातपुते. तृप्ती सातपुते गोलंदाजी करतायत. वैयक्तिक दुसरं व संघाचं 8वं षटक टाकतायत. कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी. चांगला फटका. एक धाव पूर्ण. षटक संपलेला आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स धाव संख्या झालेली आहे 5 गडी बाद 48 धावा. 8 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी येत आहे वैयक्तिक दुसरं व संघाचं 9वं षटक घेऊन प्रांजल धोत्रे. तिने विकेट किपिंग करताना 3 कॅच पकडलेले आहेत. पुन्हा एकदा पहिल्याच चेंडू मध्ये बाद. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर. सलग 2 ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बोल्ड अर्चना सातपुते. चांगली गोलंदाजी प्रांजलची. मला वाटते जवळपास 1,500 ते 2,000 रुपये बक्षीस इथं जमा आहे प्रांजलसाठी. फलंदाजीसाठी जात आहेत नवीन फलंदाज. राधिका बुचडे. 9वं षटक सुरू आहे. गोलंदाजी करते प्रांजल. चांगली गोलंदाजी. कोणतीही धाव नाही. पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण.
चांगली रनिंग श्वेता मुसळे यांची आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत संघाच्या बुगड सुपर क्वीन्स या संघाच्या. फक्त यानंतर एकच षटक शिल्लक आहे, त्यामुळं जोरदार फटकेबाजीची अपेक्षा सर्व प्रेक्षकांकडून. एक धाव. नव्या षटकातील एक चेंडू शिल्लक. फलंदाजी करतायत श्वेता मुसळे. कोणती धाव नाही, षटक संपलेला आहे. 9 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स धाव संख्या झालेली आहे 6 गडी बाद 51 धावा बुगड सुपर क्वीन्स या संघाच्या. फलंदाजी करतायत राधिका बुचडे. मनीषा मुसळे गोलंदाजी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण मनीषा मुसळे यांचं. मनीषा मुसळे यांनी जर विकेट घेतली तर गणेश मुसळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा डॉट बॉल, कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी मनीषा मुसळे यांची. पुन्हा एकदा डॉट बॉल. गोलंदाजीची भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे मनीषा मुसळे यांनी, पण एक विकेट घेतली पाहिजे. बक्षीस तयार आहे. आणि थ्रो चुकलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. रनआउटची विकेट बक्षिसास पात्र नाही. बघा जरा चेक करा. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात हा सामना सुरू आहे. समाजातील महिला सामना बघण्यासाठी भरपूर संख्येने उपस्थित आहे. या इनिंग मधील फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत. लवकर आवरायचा, अंधार पडा लागलाय. श्वेता मुसळे फलंदाजी स्ट्राईकवर. स्टेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव ही घेण्यात यशस्वी. धाव संख्या 54. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण. धाव संख्या झालेले 55 धावा. 10 षटकांच्या समाप्तीनंतर बुगड सुपर क्वीन्स 55 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद 55 धावा. मुसळे फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. लगेच फिल्डिंग लावून घ्यायचा, अंधार पडत आहे.
कुस्ती समाज क्रिकेट प्रीमियर लीग सत्र 5वे यामध्ये महिलांचा फायनलचा सामना सुरू आहे. बुगड सुपर क्वीन्स टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना 10 षटकांमध्ये 55 धावा केलेल्या आहेत. मुसळे फायटर्स या संघाला 60 चेंडूमध्ये 56 धावांची गरज. सगळं सांगा मग ते सगळं नाही सगळं बाकी आहे की नाही ते सांगा मग. ठीक आहे मग ते काढा तरी मला सांगा. आज सकाळचा जो सामना झाला रोकडे प्लेयर्स एक उत्कृष्ट अशी फलंदाजी आपले अध्यक्ष हेमंत आमने आणि अप्रथम अशी फलंदाजी केली नाना. आणि खास या खेळी दरम्यान त्यांचं वैयक्तिक त्यांना एक बक्षीस छोटंसं देण्यासाठी मी इथं आलो आहे. तर नानांना मी विनंती करतो की त्यांनी एक छोटंसं गिफ्ट हेमंत आमने यांना द्यायचं आहे. एक उत्कृष्ट अशी फलंदाजी 65 रन काढून. तानाजी कुठे आहेत? तानाजी कॅमेरा घेऊन यायचा लवकर. तानाजी फास्ट सामना सुरू करायचा आहे. बुगड सुपर क्वीन विरुद्ध मुसळे फायटर्स. अब्बू नाही बुगड सुपर क्वीन्स 10 षटकांमध्ये 1 मिनिट थांब. 1 मिनिट अंपायर ऍड करू दे. चहा कुठे असतील तिकडे स्टेजवर यायचा आहे. चहा 56 धावांची गरज मुसळे फायटर्सला जिंकण्यासाठी. 60 चेंडूमध्ये तृप्ती डंबाळ स्ट्राईकवर.
पहिलाच चेंडू यॉर्कर पद्धतीचा, कोणतीही धाव नाही. नॉन स्ट्रायकरवर प्रांजल धोत्रे, सलग 2 चेंडू निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपर कडून, पंडिताकडून 3 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, थोडस फास्ट होत आहे अंपायर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तडकावलेला. 1 धाव, थोडीशी मिसफील्ड, 2 धावा घेण्यात यश. पुन्हा एकदा 1 धाव. तृप्ती डांबाळ यांना स्वप्नील कवडे यांच्याकडून 100 रुपये. चौकार किंवा षटकार, प्रत्येक चौकार किंवा षटकाराला तीन धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर मुसळे फायटर्स गोलंदाजीसाठी आलेले आहे. प्रणिता मुसळे फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे. तृप्ती डंबाळ निर्धाव चेंडू. अमर बॅटला काही व्यवस्थित लागलेलं नाही. फलंदाजी करते प्रांजल. पुन्हा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेने तडकवलेला. 1 धाव पूर्ण. अमर मेंटर दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू, अवांतर धावेत भर. स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. 1 धाव पूर्ण झालेले आहे. फलंदाजामध्ये तू मैं 1 धाव झाली असती, पण विकेट सांभाळून खेळत आहेत दोन्ही फलंदाज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. 60 चेंडूमध्ये एकूण 56 धावा पाहिजे होत्या, त्यापैकी 12 चेंडूमध्ये फक्त 7च धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत स्मिता मुसळे. उंच असा मारलेला चेंडू, झेल काही घेता आलं नाही. 1 धाव पूर्ण. तिसरं षटक सुरू आहे.
चांगला ढकललेला चेंडू, एकच धाव. संयमी खेळी प्रांजलची. लेग साईडच्या दिशेने वाईट चेंडू, अवांतर धावेत भर. अंपायर अंपायर डिसिजन, रन आउट. रन काय काढल्या काय अंपायर? मेंटॉर चौकोन. फलंदाजीसाठी आलेले आहेत नवीन फलंदाज अर्चना मुसळे. या षटकांमधील 3 चेंडू शिल्लक. हा 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकांमध्ये. अर्चना मुसळे फलंदाजीसाठी सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, पण फलंदाज क्रीज मध्ये परत. चांगली फिल्डिंग. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उंच मारलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. चांगला प्रयत्न होता. एक धाव मिळालेली आहे. प्रांजलनं हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. कमिटी मेंबर बाउंड्री लाईन पासून जरासं मागे यायचं आहे. कमिटी मेंबर सगळे अजून ऑब्जेक्शन येत आहे. बॉलरने राधिका बुचडे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे प्रांजल. नॉन स्ट्राईकवर आहे अर्चना मुसळे. थोडी धावांची गती वाढवावी लागेल. अवांतर धावेत भर. वाईड चेंडू. लवकर आवरा. पुल मारलेला चेंडू आणि गडबड झालेली आहे आणि धाव बाद फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजाच्या लक्षात आलं नाही.
चौथ्या षटकातील एकच चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. फलंदाजीसाठी गेलेले नवीन फलंदाज तृप्ती सातपुते. स्ट्राईकवर आहे प्रांजल. चौथं षटक सुरू आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि झेल सुटलेला आहे. श्वेता मुसळे यांच्या हातातून चांगला प्रयत्न होता, थोडासा लांब होता, चांगला प्रयत्न, त्याच्यावर एक धाव. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, पण वाईड लाईनच्या आत कोणतीही धाव नाही. सेम रिप्ले. झेल सुटलेला आहे, चांगली गोलंदाजी. नवरदेव एक धाव घेण्यात यशस्वी. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 15 धावा. दोन गडी बाद. चांगला फटका आणि पहिला षटकार. तृप्ती सातपुते. जोरदार फटका आणि 6 धावा. स्मिता मुसळे यांच्या गोलंदाजीवर चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. पुन्हा एकदा पूल पद्धतीचा शॉट, त्याच पद्धतीचं अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण प्रतीक्षाकडून. एकच धाव. हलक्या हाताने ढकललेला चेंडू आणि पुन्हा गडबड. फलंदाज सुरक्षित. एक धाव पूर्ण. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. स्वीप मारण्याचा प्रयत्न. षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मुसळे फायटर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 23 धावा, 2 गडी बाद. 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. जर लवकर आवरायचं आहे, अंधार पडायला लागलाय. अंपायर फक्त 2 मिनिट टाइम. 5 सेकंद झालेले आहेत.
लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे, अंधार पडायला लागलाय. तीस चेंडू 33 धावांची गरज विजयासाठी. प्रतीक्षा उभाय नवीन गोलंदाज कट करून एक रन ऑफच्या दिशेने. परत एकदा मारलेला स्टेटच्या दिशेने हा, आणि एक रन पूर्ण मिसफिल्ड झालेला आहे आणि दुसरी धाव पूर्ण घेण्यात यशस्वी. धावसंख्येची वाढ 26 धावसंख्या. नाही लवकर आवरायचं आहे. गोलंदाजी करते प्रतीक्षा. चांगली गोलंदाजी, सलग 2 चेंडूवर कोणताही धाव नाही. जोरदार फटका, त्याच पद्धतीनं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. पाहायचं आहे काय चौकार आहे का नाही. 4 धावा, चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न. 31 धावा झालेल्या आहेत. 24 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. श्वेता मुसळे गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. अतिशय चुरशीचा सामना. 24 चेंडू 25 धावा जिंकण्यासाठी मुसळे फायटर्स या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका, प्रतीक्षाकडून झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे प्रांजल, पहिल्यापासून फलंदाजी करत आहे. ढकलून काढलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने, मिसफिल्ड, आणि 2 धावा पूर्ण. आता थोडंसं स्पीड लागलेलं आहे प्रेक्षकांच्या मध्ये, उत्साहाचं वातावरण. वाईट चेंडू, अवांतर धावेत भर. 22 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव घेण्यात यशस्वी. गोलंदाजी करतायत श्वेता मुसळे. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे प्रांजल. नॉन स्ट्राईक करवर आहेत तृप्ती सातपुते.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. उंच मारलेला फटका, पाहूया झेल होतोय का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि खेळाडू निर्णय. वाचलेला आहे. धाव बाद होता होता पंच चाणाक्ष किती अपील केला तर काही फरक पडणार नाही. त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात. अतिशय अनुभवी अंपायर दोन्ही. धाव संख्या झालेली आहे 39 धावा. 19 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. श्वेता मुसे यांच्या या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे प्रांजल. चालू करायची मॅच. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. अतिशय संयमी खेळी करताय प्रांजल. पहिल्या षटकापासून षटक संपलेला आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. लवकर आवरा. मेंटॉर लवकर आवरायचं आहे. जरा लवकर अंपायर. अंधार पडायला लागलाय. प्रतीक्षा गोलंदाजीसाठी. सतरा चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 16 धावांची गरज 17 चेंडूमध्ये. ऑफ साइडच्या दिशेने जोरदार मारलेला फटका. एक धाव पूर्ण. अवांतर धावेत भर. वाईड चेंडू. चौदा धावांची गरज. 16 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. विकेट किपरला हाताला आलेला नाही आणि एक धाव डिक्लेअर. चांगली स्टंपिंग म्हणायला लागेल, पण फलंदाज क्रीज मध्ये. उंच फटका मारलेला आहे आणि मिसफील्ड. स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू. बारा चेंडू मध्ये 11 धावांची गरज. लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अंधार पडत आहे. अमर
चांगली स्टंपिंग श्वेता मुसळे यांच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवलेला आहे. प्रणिता मुसळे यांचं उत्कृष्ट विकेट किपिंग. पहिल्यापासून संयमी खेळी करत होती. प्रांजल धुत्रे आणि विनय मुसळे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक श्वेता मुसळे यांना. फलंदाजीसाठी जात आहेत नवीन फलंदाज तेजश्री मुसळे. लवकर जावा. जोरदार फटका लांबांच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. अतिशय चुरशीचा सामना. पुन्हा एकदा हळूच हलक्या हाताने ढकललेला चेंडू. कोणतीही धाव नाही. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. जोरदार फटका आणि 6 धावा. तृप्ती सातपुते यांच्या बॅट मधून आलेला अतिशय निर्णायक षटकार. 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावांची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललेला. एक धाव पूर्ण. 7 चेंडू 3 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. डॉट चेंडू. कोणतीही धाव नाही. षटक संपलेला आहे. शेवटचं षटक. प्रणिता मुसळे शेवटचं षटक घेऊन येते. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. पायाला लागलेला चेंडू. चोरटी धाव. लेग 22. 2 धावा जिंकण्यासाठी आणि थोडस क्लोज फिल्डिंग. अतिशय रंगतदार सामना. कोणताही धाव नाही. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. टप्पा पडून चेंडू हातात गेलेला आहे. जर स्टंपवर मारला असता तर रनआउट मिळालं असतं. एकच धाव जिंकण्यासाठी. स्कोर लेवल. राऊंड द विकेट. गोलंदाजीसाठी 3 बॉल 1 धावांची आवश्यकता. आणि 6 धावा. मुसळे फायटर्स विजयी. अतिशय चांगला सामना. अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये मुसळे फायटर्स विजयी झालेला आहे. या 3 सामन्याच्या सिरीज मध्ये प्रथम मुसळे फायटर्स जिंकलेली होती. दुसरा सामना बुगड सुपर क्वीन्स यांनी जिंकलेला होता आणि हा आजचा फायनलचा सामना. अतिशय अटीतटीचा सामना.
बोगड सुपर क्वीन्स यांनी 10 षटकांमध्ये 55 धावा केलेल्या होत्या. मुसे फायटर्स या संघाने 9.4 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा आणि मॅन ऑफ द वुमन ऑफ द मॅच प्रांजल धुत्रे. बक्षीस समारंभ आता 5च मिनिटात होणार आहे. कृपया दोन्ही संघांनी स्टेजकडे यायचं आहे. अतिशय चांगला खेळ केलेला आहे. या महिला जवळपास 1 ते 2 महिने सकाळी व दुपारी कंटिन्युअस प्रॅक्टिस करत होत्या.